नमस्कार, मी शीतल गराड स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज बनवूया आपण ओल्या नारळाचे लाडू। त्यासाठी 2-3 नारळ घ्यायचे, त्यांना फोडून त्यामधले नारळ काढून घ्यायचे। असं चाकूच्या मदतीने काढले की लगेच निघून जातात। नारळ काढायचे आणि त्यांना स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचे। नारळ धुवून झाले की त्यांना चाळणीवर काढून घ्यायचे, म्हणजे त्यांचं सर्व पाणी निथळून जाईल। पाणी निथळलं की चाळणीतले नारळ एका सुती कपड्यावर काढून कपड्याने कोरडे करून घ्यायचे। असं चोळून चोळून पूर्ण नारळ कोरडे करून घ्यायचे। कोरडे झालेले नारळ एका छोट्या किसणीने किसून घ्यायचे। किसणीचे वेज लहान असली पाहिजे, नसली तर तुम्ही जर किसणीने नको वाटत असेल तर तुम्ही सगळ्या नारळाचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मिक्सरवर त्याचा बारीक किस करून घ्यायचा। असं किसणीने लगेच पटकन होऊन जातो, वेळ नाही लागणार। किसणीने किसलेले नारळ सगळे गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये सगळा किसलेला किस घालायचा आणि थोडासा भाजून घ्यायचा। अगदी कोरडा होईपर्यंत, जास्ती भाजायचं नाही। कोरडा झाला नंतर त्यामध्ये 4 चमचे साजूक तूप घालायचं। साजूक तूप घालून परत हा किस थोडे वेळ भाजून घ्यायचा। थोडासा कलर बदलेपर्यंत हा असा भाजून घ्यायचा। याच्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 कप दूध घालायचं। मी 1.5 कप घातले, तुम्ही जास्त घालू शकता, कमी घालू शकता। मी 1.5 कप घातले। दूध घालून मस्त मिश्रण हलवून शिजवून घ्यायचं। हे दूध पूर्णपणे आटलं पाहिजे। हे असं आटेपर्यंत पूर्ण दूध शिजवून घ्यायचं। मिश्रण आटलं, दूध कमी झालं, म्हणजे दूध आटलं की त्यामध्ये 1 कप साखर घालायची। 1 कप घाला, कमी घाला, जास्ती घाला, तुम्ही किती गोड खाता त्या अंदाजाने तुम्ही साखर घाला। मी 1 कप घातले, 1 कपाला थोडीशी कमीच आहे, एवढी घातलेली आहे। पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं साखरेमध्ये। साखर घातल्यामुळे मिश्रण हे थोडंसं पातळ होतं। मिश्रण पातळ होतं म्हणून त्याला जास्त म्हणजे थोडा वेळ शिजवू द्यायचं। शिजतानाच त्यामध्ये विलायची पूड, जायफळ पूड घालायची आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं। यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्सही घालू शकता, माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी टाकले नाही। हा असा गुलाबी रंगाचा फूड कलर घालायचा। तुमच्याकडे जर गुलाबी नसेल तर तुम्ही केशरी, लाल, पिवळा कोणताही घालू शकता, पण कलर हा गॅस बंद करून घालायचा। थोडंसं मिश्रण कोमट असताना घालायचं। मिश्रण पूर्ण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं, म्हणजे मिश्रण थंड होईल। थंड झालेलं मिश्रण घ्यायचं, हाताला थोडंसं तूप लावायचं आणि त्याचे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचं। अगदी तुम्ही लाडू वळू शकता, याचा पेढे बनवू शकता किंवा मोदकाचा आकार देऊ शकता। असं कोणत्याही साईजचा तुम्ही आकार द्या, छानच दिसतात। असे लाडू बनवायचं, ठेवायचे डब्यामध्ये, मुलांना द्यायचे किंवा सणावाराला, आता रक्षाबंधन येते, रक्षाबंधनसाठी मिठाई म्हणून ताटामध्ये घेऊ शकता। हे लाडू तुम्ही नक्की करून पहा। आवडले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।